त्या ठिकाणी तुटपुंज प्रमाणात का होईना परंतु अनुदान सुरुवात झालं. त्यानंतर 2012ला जवळजवळ वर्गवारी असती त्यामध्ये माझं 2012मध्ये हे क वर्गामध्ये गेलं आणि गेल्या 2007 पासून माझं संस्थेचं काम चालू आहे. परंतु बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर ह्या माहिती नसल्यामुळे मी आज सकाळी विवेक मोरे सर त्यांच्या व्हॉट्सअपला पत्रिकावरती आणि ते संस्थेमध्ये समाजसेवा ज्यांना करण्याची इच्छा आहे किंवा समाजकार्य करण्याचं ज्यांचं इच्छा असते त्यांनी संस्था आपण NGO स्थापन केली असते. बरोबर आहे. NGO म्हणजे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे काय? अशासकीय संस्था. अशासकीय संस्था म्हणजे काय? तर शासनाला पॅरलल काम करायचं. शासन ज्या ठिकाणी कमी पडले त्या ठिकाणी संस्था. बरोबर आहे. जिथं शासन कमी म्हणजे त्यांना इक्वल पॅरलल काम करणारं संघटन म्हणजे NGO सामाजिक संस्था. तर मग यामध्ये आता बघा तुम्ही आपण ज्या ठिकाणी बसलो ही काय संस्थाच आहे. बरोबर आहे. शासनाची शाळा कॉलेजेस किती असतात तुम्हाला एखादा एक शासकीय गव्हर्नमेंट कॉलेज दिसेल 10वी-12वीपर्यंत शासनाचे रेग्युलर ज्याला आपण डायरेक्टली शासन म्हणतो शासकीय ते असे काही लिमिटेड असतात. पण बाकी जे असं तुमच्या संभाजीनगरामध्ये जेवढे दिसतील तुम्हाला उच्च शिक्षणाची पाळी ह्या सर्व संस्था मग त्या SB असेल स्वामी विवेकानंद असेल पीपल्स एज्युकेशन सोसायटी या सगळ्या संस्था बरोबर आहे. म्हणजे शासनाला पॅरलल आपण काम करतो अशा पद्धतीच्या ह्या सेवाभावी संस्था. तर याच्यामध्ये ज्यांनी संस्था स्थापन केली त्याच्या मनामध्ये इच्छा आहे की बाबा आपण समाजकार्य केलं पाहिजे. बरोबर आहे. मग आता समाजकार्य केलं पाहिजे तर या ठिकाणी सगळ्यांनाच निधी मिळत नाही. बरोबर आहे ना. 20-20 वर्ष 10-10 15-15 वर्ष संस्था म्हणून केलेले असतात. कुठलंही धर्मादायाला कोणीतरी मार्गदर्शन कोणीतरी करते किंवा जातीचं म्हणून करा हे करा. म्हणजे ज्यांनाच एक उदाहरण आहे. मी 2-4 महिला आल्या होत्या त्यांनी रजिस्ट्रेशन केलं म्हणजे काही माहीत नसतंय आणि ते करायचं आहे म्हणून किती अडचण होती. तर त्या महिला आल्या आणि एक समजा साधारणतः रजिस्ट्रेशन होऊन 1-2 वर्ष झालं असं ते चॅरिटी ऑफिसला आले. ते म्हणजे आम्हाला कर्ज द्या म्हणे चॅरिटी ऑफिसच्या ऑफिसला जाऊन. तर ते एकदम म्हणजे कर्ज वगैरे काही भेटत नसते म्हणे. नाही म्हणे आम्हाला ज्यांनी संस्था म्हणून करून दिली ते म्हणले की तुम्हाला कर्ज भेटेल. ते म्हणजे कर्ज भेटायला ते तुम्हाला मंडळ बँका हे ते असतात म्हणे त्या ठिकाणी तुमचं कर्ज प्रकट नसते. DIC आहे मार्गदर्शन करायला. तर इथं कर्ज नाही. या ठिकाणी तुम्हाला शाळा कॉलेज काही मार्गदर्शन आज कुठल्या पद्धतीचं सेंटर चालू करावं लागते. मग शासनाकडे काही शासनाची ॲड निघते त्याचं प्रपोजल तुम्हाला भरावं लागते आणि त्या अटीमध्ये जर तुम्ही पात्र झाले तर शासन तुम्हाला परवानगी देते. अशा पद्धतीचे असे नाही म्हणजे आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही जर हे धर्मादायचं रजिस्ट्रेशन केलं तुम्हाला 5 लाख रुपये कर्ज मिळणार म्हणजे प्रत्येकाला. म्हणजे असं गैरसमज एखाद्या व्यक्तीला त्याच्या वैयक्तिकच्या थोड्याशा अल्प पैशासाठी चुकीची माहिती देतात. ते म्हणजे आम्हाला हे करायचं नव्हतं म्हणून आम्हाला माहिती होतं बचत करायला आम्ही हे कशाला केलं म्हणजे ज्याला ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीची प्रॉपर त्याला ती जर माहिती मिळाली तो चांगल्या पद्धतीने करू शकेल. म्हणजे अशा पद्धतीची काही चुकीची माहिती सुद्धा कोणाला मिळायला नको. ज्याला जे करायचं ते या ठिकाणी मिळालं पाहिजे. तर आता संस्था नोंद झाल्याच्या नंतर काही जणांचं ऑडिट झालं नाही. काही बंद पडलेले असतात काही ॲक्टिव्ह असतात त्या ठिकाणी त्या करतात कार्यरत दाखवतात. जसं आता ते सर म्हणले होते की आम्ही ती जिवंत ठेवली त्यांना पुरस्कार मिळाले. तर यामध्ये आपल्याला अनेक आता शासनाचे एवढे अभियान आहेत खूप अभियान आहेत. तर आम्ही ती संस्थेमध्ये आम्ही संस्था काढल्या पण याच्या अगोदर लोरे सरांना माहिती चालू असतं खूप योजना अभियानमध्ये काम केले आपण. बरोबर आहे. यशोदाचं मास्टर ट्रेनर म्हणून कामं केले. त्या फिरत्या लोकन्यायालय शासन आपल्या दारी केलं. मी 10 वर्ष आपल्या कोर्टाचं पॅनल होतं. तर या माध्यमातून खूप कामं केले. यशोदाच्या ट्रेनिंग दिल्या पंचायत राजच्या ट्रेनिंग दिल्या बचत गटाच्या सरांचं बचत गटाचं खूप मोठं काम आहे लोरे सरांचं. तर याच्यात